स्टिच अँड ग्रो विथ पूनम या यूट्यूब चॅनलच्या हस्तकला सिरीज बेस्ट फ्रॉम वेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण पाहूया शिल्लक राहिलेल्या कापडापासून पर्स कशा पद्धतीने तयार करायची। ही पर्स शिवण्यासाठी इथे मी काठ असलेलं ब्लाऊज पीस घेतलेलं आहे जे उरलेलं होतं। त्यानंतर एका कुर्त्याचं फॅब्रिक जे उरलेलं होतं हे आपण अस्तर म्हणून वापरणार आहोत आणि त्यानंतर कॅनव्हास पेपर। ह्या तीनही फॅब्रिकची उंची जी आहे ती 19 इंच आणि रुंदी इथे मी 7 इंच घेतलेली आहे। सर्वात आधी कॅनव्हास पेपर कुर्तीच्या फॅब्रिकवर आतल्या साईडने चिटकवून घेतला। त्यानंतर मेन फॅब्रिकची सरळ बाजू आणि जे अस्तर आहे त्याची सरळ बाजू एकमेकांवरती ठेवून घ्यायची। त्यानंतर काठाची साईड जी आहे त्याच्या वरच्या साईडने आपल्याला इथे 2.5 इंच अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे। तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे इथे मार्किंग करून घेऊ शकता। 2.5 इंचावर सरळ लाईन देऊन घ्यायची। त्यानंतर उजव्या बाजूला अर्धा इंच वरच्या साईडला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि जो शेप मी इथे व्हिडिओमध्ये दाखवला आहे तोच शेप इथे आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे। आणि लक्षात असू द्या की हा जो शेप आहे तो आपल्या काठांच्या साईडने आला पाहिजे, म्हणजे जी आपण बंद करायची बाजू असते त्याला हा जो शेप आहे तो येणार आहे। आता आपण स्टिचिंगला सुरुवात करूया। तर खालच्या साईडने अशा पद्धतीने 1/2 इंचावरती म्हणजे आपला एक दाब राहील अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे। इथे मी तीनही साईडला शिलाई करून घेतली आणि बॉटमचा जो भाग आहे तो तसाच ओपन ठेवलेला आहे। शिलाई करून झाल्यानंतर जो शेप आपण मार्किंग केला होता तिथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे नॉचेस जे आहेत ते देऊन घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला हा वरचा भाग पलटी करण्यासाठी इझी पडेल। इथे मी सर्व कट्स जे आहेत ते देऊन घेतलेले आहेत। त्यानंतर बॉटम साईड जी आपण ओपन ठेवली होती तिथून हे फॅब्रिक जे आहे ते बाहेरच्या साईडला पलटी करून घ्यायचं आहे। इथे मी संपूर्ण फॅब्रिक पलटी करून घेतलं आणि त्याच्यावरती इस्त्री देखील करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला इथे चारही भागाला शिलाई करून घ्यायची आहे। चारही साईड शिलाई करून झाल्यानंतर आपल्याला बॉटमचा पार्ट जो आहे तो अशा पद्धतीने 2 वेळा फोल्ड करून घ्यायचा आहे। इथे आपला बेस जो आहे तो फिनिशिंगने रेडी झालेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे पर्स फोल्ड करून घ्यायची आहे। तर सर्वात आधी बॉटम फोल्ड करून घेतला, त्यानंतर अजून एक फोल्ड दिला आणि वरचा जो फ्लॅप आहे तो पण आपल्याला इथे फोल्ड करून बघायचा आहे की आपली पर्स कशा पद्धतीने दिसणार आहे ते। जर तुम्हाला याच्यात काहीतरी ॲडजस्टमेंट करायची आहे तर ती तुम्ही करू शकता। इथे मी बॉटम जो आहे तो 3.5 इंच उंचीवरती घेतलेला आहे। त्यानंतर त्याला अजून एक फोल्ड देऊन घेतला आणि वरचा जो फ्लॅप आहे तो थोडासा खालच्या साईडला घेतलेला आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा पद्धतीने ही पर्स जी आहे ती फोल्ड केलेली आहे। त्यानंतर आपल्याला इथे दोन्ही साईडला अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा पद्धतीने ॲडजस्ट करून जी आहे ती शिलाई इथे दिलेली आहे। इथे मी दोन्ही साईडला शिलाई देऊन पर्स जी आहे ते रेडी करून घेतली। त्यानंतर अशा पद्धतीने प्रेस बटन जे आहेत ते आपल्याला इथे लावून घ्यायचे आहे।
इथे आपली सुंदर आणि आकर्षक पर्स जी आहे ती रेडी झालेली आहे। जर तुम्हाला तुमच्या आउटफिटवरती मॅचिंग अशी पर्स हवी असेल तर तुम्ही इन्स्टंटली ती बनवून घेऊ शकता, जर तुमच्याकडे तुमचं ब्लाऊज पीस जर शिल्लक राहिले असेल तर ही पर्स तुम्हाला कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा। आणि जर तुम्हाला अशाच पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।